शिक्षक आणि 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या प्रेम कहाणीने गावात खळबळ माजवून दिली आहे. प्रकरण इतकं वादात सापडलं की याची तक्रार थेट शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचली. यानंतर शिक्षकाला तत्काळ सस्पेंड करण्यात आलं, तसंच त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले. पण संध्याकाळ होताच या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. या शिक्षकाविरोधात त्याच्या शाळेतल्या 10वीतल्या अल्पवयीन मुलीने छेडाछेड केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी शाळेच्या आणखी 3 शिक्षकांना हटवण्यात आलं आहे. राजस्थानच्या राजमंद जिल्ह्यातली ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय दौडामधलं आहे. मंगळवारी शिक्षक इंद्रजित सिंह यांच्यावर 12वीच्या विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर गावातले नागरिक मोठ्या प्रमाणात शाळेच्या बाहेर जमा झाले. तसंच त्यांनी शाळेला कुलूप लावलं आणि आंदोलनही केलं. याची माहिती मिळताच पोलीस आणि शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेत पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. दुपारी या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. शाळेत झालेल्या गोंधळात शिक्षक इंद्रजित सिंह आणि विद्यार्थिनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. तसंच त्यांनी हायकोर्टाच्या आदेशाला दाखला देत सुरक्षेची मागणी केली. विद्यार्थिनी रिपोर्ट घेऊन SP कार्यालयात पोहोचली, असं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. पोलीस तथ्याच्या आधारे कारवाई करतील असं. ही विद्यार्थिनी 18 वर्षे 1 महिन्याची असून तिचं लग्न झालं आहे. राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलवार यांच्याकडे हे प्रकरण पोहोचलं तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांनी या शिक्षकाला निलंबन करण्याचे आदेश दिले. यानंतर शिक्षण विभागाने नैतिक आचरणाच्या आधारावर शिक्षकाला निलंबित केलं.